बेभान प्रेम आहे. हाय साची, कशी आहेस तू? साची, कसा आहे मी? काहीच बोलत नाही म्हणजे? आजकालच्या मुलांना ना शिस्तच नाही आई. ही इथे काय करते? माहित नाही आई, पण आता दादाचं काही खरं नाही बघ. अर्जुन उठ, अर्जुन लवकर उठणार आहे. हा असा नाही उठणार. अर्जुन उठ, अर्जुन उठ, अर्जुन लवकर उठ. काय झालं? काय झालं? भूकंप झाला, वादळ आलं, काय झालं? काय तुझ्याशी बोलायचंय मला नाही बोलायचं तुझ्याशी. माया तुझ्यावर प्रेम करते. माया माझ्यावर प्रेम करते. माया माझ्यावर प्रेम करते. तर तुझं डोकं फिरलंय का? ही धक्कादायक बातमी ऐकवायला आली आहेस तुम्हाला? हा, माया माझ्यावर प्रेम करते. चुप. मी खूपच सिरियस आहे. मायाचं तुझ्यावर प्रेम आहे. हाय सिरियस? मी अर्जुन देशमुख. ना माझं डोकं फिरलंय ना मी वेड्यासारखं काहीतरी बडबडतोय. तुला काही माहितीये? ती डिनरला फक्त तुझ्याविषयीच बोलत होती. तुला काय आवडतं, काय नाही आवडत, तुझे मित्र, तुझं आवडतं जेवण, तुझं बालपण. मी तुझ्याशी बोलतेय काहीतरी. हो ऐकतोय. चांगलं जेवण होतं, चांगले कपडे घातलेले माया होते. नॉर्मल नाहीये. काहीतरी खूप विचित्र आहे तिच्यात. जसं ती बोलते, जसं ती बघते, तिच्या डोळ्यात ना एक वेगळाच वेडेपण आहे. ती वेडी आहे अर्जुन. त्याला वेडेपणा नाही, सक्सेस म्हणतात. बावळट तू मला म्हणतेस. बघ मायाला, एवढ्या कमी वयात तिला एवढा सक्सेस मिळालाय का? कारण की ती वेगळी आहे. ती दिसते वेगळी, ती बोलते वेगळी. आणि या जगात जो माणूस काहीतरी वेगळं करतो ना, जग त्याला वेडच ठरवतं. मग त्या डिनरच्या टेबलवर ती तुझ्याविषयी इतकं सगळं बोलत होती. त्याला मी काय समजू? जर ती माझ्याविषयी नाही बोलणार तर मग कुणाविषयी बोलणार सांग ना तूच. तुझ्या आणि तिच्या मधलं कनेक्शन कोण आहे? अर्जुन देशमुख. मग साहजिकच ती माझ्याविषयीच बोलेल ना. ठीक आहे. ओके. हा, हे काय आहे? तू माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलीस? साची, तू माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलीयस? ते पण एवढं महागडं? पैसे कुठून आणलेस तू? मायाने दिलंय. मला पण वाटतं की खरंच माझ्यावर प्रेम करते ती. पाहिलंस किती भारी गिफ्ट दिलंय तिने मला. तू कधी मला गिफ्ट दिलंयस? कंजूस कुठची. आपल्या एम्प्लॉईला एवढं महागडं गिफ्ट कोण देतं अर्जुन? त्या मलकानीने अजूनपर्यंत मला सॅलरी दिली नाही. अर्जुन, माया तुझ्यावर प्रेम करते आणि म्हणून तिने मला हे गिफ्ट दिलंय. हो. आता एक गोष्ट सांग, तू मंदिरात जातेस, गरिबांना पैसे देतेस, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, बरोबर? मग याचा अर्थ असा का की तुझं त्या सगळ्यांवर प्रेम आहे? नाही ना. साची, प्रत्येक माणूस ना आपल्या ऐपतीप्रमाणे गिफ्ट देतो. तुझी ऐपत एवढी होती, चण्या एवढी. मायाची ऐपत एवढी आहे. आणि मायाचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तिने मला हे गिफ्ट नाही दिलंय. मायाने मला हे गिफ्ट यासाठी दिलंय कारण ती माझ्यातलं टॅलेंट ओळखते, माझ्या कामाला अप्रिशिएट करते. आणि प्लीज, ही माया ना प्रेम वगैरे नाही करू शकत. ज्या मुलीचं तिच्या स्वतःवरच प्रेम नाहीये, ती माझ्यावर काय प्रेम करेल? त्यामुळे यात प्रेम नाहीये. ओके, आता तू निघ. आता अर्जुन बाबांनी खूप ज्ञान दिलंय. आणि तसंही एवढ्या रात्री मुलांच्या रूम मध्ये येत नाहीत. ओके? मी काय बोलते? नाही, मला काही नाही ऐकायचंय. तू मला झोपू दे. झोपू दे ना.
माहिती अर्जुन, साची खूप चांगली मुलगी आहे. ती खूप खूप क्यूट आहे आणि हुशार पण आहे. मी न सांगता समजून गेली की मला काय म्हणायचंय. पण तू कुठे तिचं ऐकणार आहे? जोपर्यंत तू स्वतःच्या कानांनी ऐकणार नाहीस तोपर्यंत पटणार नाही ना. फक्त अजून थोडे दिवस, मग मी स्वतः तुला माझ्या मनातलं सगळं सांगेन. Your time has come. स्वतः जाऊन घेतलंय. वाह, थँक यू. फील स्पेशल. You are. कसं समजावू मी माझ्या बावळटाला की ही सगळी मस्करी नाही. माया खरंच त्याच्यावर प्रेम करायला लागलीये. ही माया माझ्या बावळटाला काही करणार नाही ना. काय झालं काकी? आणि हा अर्जुन अजूनही झोपलाय ना. जोपर्यंत मी याला उठवणार नाही ना हा बावळट कधीच उठत नाही. अर्जुन? काकी, हा अर्जुन कुठे निघून गेला? सकाळी लवकरच ऑफिसला गेलाय बाळा. मी उठवायच्या आधीच निघून गेला. आणि काकी, त्याने तर मला फोन सुद्धा नाही केला. कदाचित ना ऑफिसमध्ये काम असेल म्हणून. नाहीतर साची, बाळा तू असं का दाखवतेस की सगळं काही ठीक आहे? काल जे काही झालं ते मला सांगत का नाहीयेस? कदाचित अर्जुन मायाला भेटायला गेला असेल. त्याच मायाला जी काल तुझ्याशी उद्धटपणे वागली. मग डिनरला घरी बोलावलं.
कदाचित त्याच मायाला भेटायला गेला असेल जिने अर्जुनला तिचं सोलो फोटोशूट दिलं आणि महागडं घड्याळही दिलं. कदाचित त्याच मायाला भेटायला गेला असेल. मी आता ज्या मार्गावर पाऊल ठेवणार आहे तू त्यावर माझी साथ देशील ना? मी जे करते ते बरोबर आहे ना? एकदम चुकीचं आहे. चुकीचं चुकीचं चुकीचं. मी याला फुल्ली मारतो. म्हणजे मी कितीही लवकर आलो तरी तुम्हाला माझ्या आधी यायचंच आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या आधी यायचंय, बरोबर? या निमित्ताने का होईना तू वेळेवर तरी येतोस. ते तर आता यावंच लागेल, कारण की आता माझी वेळ आली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी कधी उशिरा येत नाही. माझी वेळ नेहमी उशिरा येते, पण एक ना एक दिवस माझ्या वेळेलाही वेळेत यावं लागेल. बघा, आता माझी वेळ आली आहे. याचा अर्थ आजपासून तू वेळेवर येशील. प्रयत्न तर नक्कीच करेन. मला सांग, तुला गिफ्ट कसं वाटलं? तुझ्या ब्रिलियंट फोटोग्राफीसाठी मी तुला दिलंय ते. मला माहिती आहे तुम्हाला माझं काम आवडलंय, म्हणून तुम्ही मला हे गिफ्ट दिलंय. आणि साची म्हणत होती की... काय म्हणत होती साची? ती म्हणत होती की तुम्ही माझ्यावर... ते जाऊ द्या, वेडी येते. चिंचेची गोळी? मी असं काही खात नाही. मग तर तुम्ही खाल्लीच पाहिजे, कारण हे आंबट आहे आणि आंबट तिखटपणा मारतं. मी पुढच्या कव्हर स्टोरीवर काम करायला जातो. काकी, तुमचा विश्वास नाही बसणार. ती मायाजी आहे ना, ती अर्जुनसाठी वेडी झालीये. ती काल फक्त त्याच्याबद्दलच बोलत होती आणि मला तर ती अशी बघत होती ना जसं की जणू तुझ्याबद्दल काही आराखडे बांधत असेल. एकदम बरोबर. जसं की ती ना प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही शोधायचा प्रयत्न करत होती. तुम्हाला माहितीये, जेव्हा ती माझ्याशी बोलत होती ना काकी, तेव्हा मला तर खूपच भीती वाटत होती. माहितीये साची, मायाला पहिल्यांदा भेटले तेव्हा पार्टीमध्ये मला पण असंच काहीसं वाटलं होतं. काकी, ही मायासारखी माणसं ना मी आजपर्यंत कधीच बघितली नाहीयेत. किती भीती वाटते तिची. माया, तुम्ही कितीही मोठ्या कंपनीच्या बॉस असलात तरी ना आतमधून एक छोटीशी नॉर्मल मुलगीच आहात. आणि काळजी करू नका, तुमच्या चिंचेच्या गोळीचं सिक्रेट माझ्याजवळ राहील. आणि हो, मी लहानपणापासून चड्डी, गर्लफ्रेंड आणि चिंचेची गोळी कोणासोबतही कधी शेअर नाही करत. तुमच्यासोबत केली आहे. का माहितीये? कारण तुम्ही स्पेशल आहात.
माया नॉर्मल नाहीये काकी. तिच्यामध्ये ना काहीतरी विचित्र आहे. तिच्या डोळ्यात ना एक वेगळाच वेडेपणा आहे. मला ते समजतच नाहीये. कारण तू खूप साधी आहेस साची, आणि तू जेवढी साधी आहेस ना बाळा, हे जग अगदी त्या उलट आहे. साची, तुला हे चांगलंच ठाऊक आहे की माझ्या अर्जुनसाठी तू अगदी परफेक्ट आहेस. ही गोष्ट तुलाही माहिती आहे आणि मलाही. पण आता हीच महत्वाची गोष्ट आपल्याला अर्जुनला समजवायची आहे, नाहीतर खूप उशीर होईल बाळा. हे बघ साची, जेवढं प्रेम तू अर्जुनवर करतेस ना, त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त तो तुझ्यावर करतो. बस फरक फक्त विचारांचा आहे. तू तुझ्या मित्राला तुझं प्रेम मानलंयस, आणि माझा मूर्ख मुलगा अजूनपर्यंत आपल्या प्रेमाला मित्र बनवून बसलाय. आता जर याच गोष्टी मुलांना समजत नसतील तर ते काम आईला करावं लागतं. आज तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाबद्दल मी नक्की बोलणार. बोला सुमन. आज रात्री डिनर तुम्ही बनवणार? कंट्रोल काकी कंट्रोल. गेल्या वेळेचं लक्षात आहे ना, तुमच्या हातचं जेवलो होतो. आणि काय झालं होतं? 3 दिवस मी ना बाथरूम मध्येच होतो. अरे मग 3 दिवस अजून घे ना. तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. हा आता तू मोठा फोटोग्राफर झालायस ना, आता सुमनची काय व्हॅल्यू? बास करा. हे मिडल क्लास टोमणे. येईन. आणि हो, माझ्यासाठी ना औषध तयार ठेवा. मी बादली भरून मागवून ठेवेन. तू आधी ये तरी. ओके बाय. अर्जुन, हां या मॅगझिन मधले काही कलर पॅलेट्स डिस्कस करायचे आहेत. तुला काय वाटतंय, कसं आहे? एक्सलेंट. मग आपण शूट आयडियाज वरती डिस्कस करू. शुअर. माया, आज लवकर जायचंय. जाऊ शकतोस. कमाल आहे हिची तर. एका डोसने माणूस किती बदलून जातो. मध्ये मध्ये डोस ना देत राहिले पाहिजेत. राईट. फोन का नाही उचलते मग? आराम करत असेल कदाचित. इट्स ओके. एकदाचा प्लॅन ठरलाय. अर्जुन डिनरला येतोय. थँक गॉड. पण वंदना, आपल्याला या सगळ्या गोष्टी ना खूप काळजीपूर्वक हाताळाव्या लागतील. सुमन माझं एकदा ऐक. मला ना हे सगळं अजिबात पटत नाहीये. आपण साची आणि अर्जुनचं लग्न ठरवतोय, तेही अर्जुनला न विचारता. जर का त्या दोघांमध्ये काहीही होणार नाही यामुळे. आपल्याला हे व्यवस्थित ठाऊक आहे की साची आणि अर्जुन एकमेकांसाठीच बनलेत. फक्त आता हीच गोष्ट आपल्याला अर्जुनला समजवायची. आज मात्र काहीही हो, या दोघांचं लग्न मी ठरवूनच टाकेन. हाय, तुझ्या तोंडात तूप साखर. लाडू मी माझ्या हाताने बनवणार आहे. निघूया. साची इकडे. लवकर, सगळे वाट बघतात डिनर साठी. माझे फोटोज बघ. ये इकडे. बघ ना फोटोज बघ. हे बघ कसे वाटतात.